कवठे महांकाळचे सुपुत्र श्रीकर परदेशी बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव. पंतप्रधान कार्यालयातही होते कार्यरत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कवठे महांकाळ येथील शहरातील सुपुत्र श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. श्रीकर परदेशी यांनी प्रधानमंत्री कार्यालयात देखील काम केले आहे. परदेशी यांच्या कामाची पोहोचपावती असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते मुख्य सचिव म्हणून त्यांना पदभार दिला आहे. त्यामुळे परदेशी यांच्या कामाबाबत कवठे महांकाळ वासियांकडून कौतुक केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. सूत्रे हातात घेताच महायुती सरकारने मोठा निर्णय घेत कवठे महांकाळचे श्रीकर परदेशी यांची बदली केली आहे. श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.